नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मखाना लाडू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य हे 3 वाटी मखाने आहेत, 1 वाटी खोबरं, अर्धा वाटी तूप, काजू, बदाम आणि हे मगज बी आणि भोपळ्याचे बी आहेत। हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। मी 1 वाटी गूळ घेतलाय, तोही तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। हे पांढरे तीळ आणि डिंक। आता आपण हे मखाने थोडेसे भाजून घेणार आहोत। हे 2 ते 3 मिनिट आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे थोडेसे, कारण हे असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, हे आता चांगले क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। काजू आणि बदाम मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। अगदी बारीक नाही करायचे, थोडेसे मोठे मोठेच करायचे, पण हे मिक्सरला फिरवायचे। आणि हे खोबरंही मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, काजू आणि हे बदाम। हे बघा, हे आपल्याला असं थोडंसं जाडसरच घ्यायचं आहे करून। याच्याऐवजी आपण कापून घेतलं तरीही चालेल। आता मी हे खोबरं बारीक करून घेते। आता आपल्याला हे मखाने बारीक करून घ्यायचे मिक्सरला। हे बघा, आपले हे मखाने पण आता बारीक करून झालेले आहेत। अगदीच फारच बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर असलं तर लाडू चांगलेच होतात। मी आता यात 2 चमचे तूप घेते। आता आपण हा डिंक तळून घेऊया। हे बघा, आपला हा डिंक मी अर्धाच घेतला होता, तो तळून झालाय। मी हा काढून घेते आणि मग उरलेला डिंक आपण तळून घेऊया। आता त्याच तुपात आपण ह्या भोपळ्याच्या आणि मगज बी तळून घेऊया। हे बघा, आता हे तळून झाले, मी यात काढून घेते। बघा, आता हे काजू आणि बदाम जे आपण मिक्सरला फिरवून घेतले होते ना, ते मी थोडेसे असे तुपावरती तळून घेते। हे बघा, हे काजू आणि बदाम आपण असे जाडसरच घेतले होते मिक्सरला फिरवून। हे तुपात तळल्यामुळे काय होतं, हे चांगले क्रिस्पी पण होतात आणि याची चव पण एकदम छान लागते। मी जे आधी तूप घेतलं होतं 2 चमचे, त्यातच आपलं एवढं सगळं तळून झालेलं आहे। आता मी परत 1-1.5 चमचा तूप घेते आणि त्यात आपण आता हे तीळ भाजून घेऊयात। तीळ पण चांगले तळले गेलेत, आता मी हे काढून घेते। आता मी हे खोबरं थोडंसं भाजून घेते। खोबरं असं भाजून घेतलं ना की ते लाडू लवकर खराब होत नाहीत, म्हणून लाडू करताना खोबरं नेहमी भाजून घ्यायचे। आता आपले हे खोबरं भाजून झाले, मी आता हे वेगळ्या भांड्यात काढून घेते। आधीच आपण काजू, बदाम, डिंक वगैरे सगळं आपण वेगळ्या भांड्यात काढलं होतं। आता खोबरं मी वेगळ्या भांड्यात काढून घेतले। आता हे बारीक केलेले मखाने हे थोडंसं तूप टाकून आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत। बघा, आपण हे अर्धा वाटी तूप घेतलं होतं, त्यातलं हे एवढं तूप अजून शिल्लक आहे। मी त्यातले 2 चमचे तूप टाकून हे मखाने चांगले भाजून घेते। हे बघा, हे बारीक केलेले मखाने अगदी 2 ते 3 मिनिटं आपलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तूप टाकून भाजल्यामुळे याची चव अतिशय छान लागते। आता मी हे जे खोबरं काढलं होतं त्यातच हे मखाना पावडर काढून घेते। च्या भांड्यात मी हे खोबरं आणि मखाना पावडर घेते आणि त्यात आपण थोडा गूळ घालून हे मिक्सरला मी फिरवून घेते।
हे बघा, हा डिंक मी बारीक करून घेतला नव्हता, तो अगदी असा केला तरी बारीक होतोय, म्हणून मी तो मिक्सरला फिरवून घेतला नाही. आता हे मी जे एकत्र करेल त्यावेळेला फक्त असं केलं तरी हा बारीक होतोय. तर हे चांगलं एकत्र करून घ्यायचंय. हे बघा, हे जे आपलं उरलेलं तूप होतं ते मी याच्यावरती टाकून घेते आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात. हे बघा, हे असे लाडू बांधून घ्यायचेत. हे पहा, आपले हे गूळ घालून मखाण्याचे लाडू तयार आहेत. हे लाडू उन्हाळ्यात थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाण्यासाठी चांगले असतात आणि हे लहान मुलांना हाडांसाठी अतिशय उपयुक्त असतात.